नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा आणि अक्षय हे केळवणासाठी कावेरी यांच्या घरी येतात आणि तेव्हा त्यांचे छान प्रकारे स्वागतसुद्धा पंकज काका, कावेरी आणि मंगलमावशी करतात. तर लगेच जे काही कावेरीने जेवण बनवलेले असते की अगदी प्रेमाने आणि थाटामाटात त्यांचे स्वागत करून त्यांना जेवायला बसवतात. तर अक्षय खूप खुश म्हणतो की वाव, खरंच अक्षयच्या सर्व काही आवडीचं असतं म्हणून तो जेवायला बसतो आणि रेवाला म्हणतो की चल पटपट आवर, म्हणजे आपल्याला निघायला उशीर होणार नाही, लवकर आपल्याला निघता येईल. रेवा मात्र त्या जेवणाच्या ताटाकडे पाहते आणि तोंड वाकडं करते आणि परत म्हणते की सॉरी, हे आम्हाला नाही खाता येणार. तेव्हा सर्वजण रेवाकडे बघत असतात. तर अक्षय विचारतो की का गं, काय झालं? तेव्हा रेवा म्हणते की अरे आपण तर डाएटवर आहोत. अक्षय, तू हे विसरलास का? त्यामुळे हे असले ऑइली आणि तिखट मी नाही खाऊ शकत, सॉरी, असे ती सर्वांना म्हणते. तेव्हा मंगलमावशी लगेच कावेरीला म्हणतात की कावेरी, अगं बघितलंस का, हे ती खात नाही आणि हेच दररोज खाण्यासाठी ती आमच्या घरी येत होती आणि हेच जेवण ती मिटक्या मारत खायची. खूप छान झालं, खूप छान झालं असे बोलत असे म्हणायची. हो की नाही रेवा? रेवा लगेच म्हणते की हो ना, अहो मावशी अगोदर खात होते परंतु आता नाही खात, त्यामुळे ठीक आहे, सॉरी. तेव्हा कावेरी म्हणते की ठीक आहे रेवा, अगं तुला हवं तेवढंच तू खा, आम्ही काही तुम्हाला जास्त आग्रह नाही करणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं घे ना पटकन खाऊन, जितकं खायचं तितकंच खा. तेव्हा लगेच रेवा म्हणते की ठीक आहे अक्षय, तू म्हणतो तर खाते आणि लगेच ती एक घास घेणार. तोच लगेच अक्षयला म्हणते की अक्षय तुला मी भरू का? तर मंगलामावशी आणि पंकज काका या दोघांना तर खूप राग येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं यांच्यासमोर कुठे भरवते, अगं हे असं लग्नात भरवायचं असतं, आत्ता नाही, इथे कुठे? तेव्हा रेवा म्हणते की अरे यांच्या घरी म्हणजे, अरे याच्या अगोदर मी तुला भरवलेलं आहे, मग आत्ता का नको? अक्षय म्हणतो की अगं हो, पण आत्ता यांच्या घरी नको, त्यांना खरंच खूप वाईट वाटेल, कशाला तू आत्ता इथे? आणि तेवढ्यात जी काही रमा असते तर एका म्हातारीचं सोंग घेऊन काठी टेकत टेकत ती तेथे येते आणि म्हणते की अरे पोरांनो थांबा. तेव्हा सर्वजण लगेच रमाकडे बघत असतात. तेव्हा कावेरी आणि मंगलमावशी तर रमाला ओळखतात आणि एकमेकींकडे बघून एकमेकींना खुणावतात. तेव्हा लगेच रमा पुढे येते आणि ए पोरांनो थांबा, अरे असे एकमेकांना नाही भरू शकत असे म्हणते. तर अक्षय तिच्याकडे बघतच असतो. रेवा विचारते की का भरू शकत नाही? तेव्हा अक्षय विचारतो की ह्या कोण? पंकज काका म्हणतात की आमच्या चाळीतील आजीबाई आहेत त्या. तेव्हा रमा आपला पदर सावरते आणि ह्या आजकालच्या पोरांना काही कळत नाही बाबा आणि संस्कार तर त्यांना अजिबात नाही, असं एकमेकांना भरवायचं नसतं, त्यामुळे पहिला मान आजीचा. आणि रमा लगेच अक्षय शेजारी तेथेच बसते. तेव्हा रमा आपल्या हाताने पहिल्यांदा अक्षयला भरवते, म्हणजे जे काही तिने अक्षयला प्रॉमिस केलेलं असतं की मी तुम्हाला भरवणार, तर ते रमाने पूर्ण केलेलं असतं. आणि लगेच अक्षय तर खातोच, परंतु लगेच रमाही म्हणते की अगं ए पोरी जरा पुढे ये, म्हणून रेवाला सुद्धा ती भरवते. परंतु अक्षय मात्र तिचं चांगलं डोकं दाबतो आणि तिला पुढे ढकलतो. तेव्हा रमा तिला भरवते. तेव्हा कावेरी, पंकज काका आणि मंगलमावशी यांना तर खूप गालातल्या गालात हसायला येत असतं. तेव्हा रमा त्या आजीच्या वेशात म्हणते की आता तुम्ही खा, माझं काम तर झालं. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो आजीबाई, अहो तुम्ही आम्हाला भरवलं, मग आता आशीर्वाद सुद्धा पाहिजे, नुसतं भरवायचं नाही. तेव्हा रमा विचारते की आशीर्वाद पाहिजे, मग पाया पडा माझ्या. तेव्हा मंगलमावशी आणि कावेरी यांना तर खूप हसायला येतं, कारण रमा तर अक्षयला पाया पडण्यासाठी लावत असते. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की चल ग आपण त्यांना नमस्कार करू, आणि रेवाला म्हणतो की चल येथूनच करूयात. आणि रेवा फक्त आपल्या हातामध्ये ग्लास असते आणि दोन्ही हात एकमेकांना जोडते. तेव्हा अक्षय लगेच तिच्याकडे बघत म्हणतो की बायका तर फक्त असे असे करतात, फक्त हात हलवतात. तेव्हा लगेच रेवा आपल्या हातातील ग्लास बाजूला ठेवते. अक्षयने सांगितल्याप्रमाणे अगदी तसंच ती नमस्कार करते. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की झालं एवढंच? तर लगेच रमा खूप छान असा आशीर्वाद तिला देते की पोरी तुला तुझ्या सर्व कर्मांची फळं मिळो. तेव्हा रेवा तर पाणी पित असते आणि पाणी पिता पिता लगेच तिला ठसका लागतो आणि रमा पुन्हा खूप छान म्हणते की कर्मण्ये वाधिकर असते. आणि अक्षयला म्हणते की अरे पोरा तुला सुद्धा आशीर्वाद. आणि अक्षयचं गालगुच्छ धरून म्हणते की तू
अशीच कायम सत्याची बाजू घेत राहा, सत्यमेव जयते आणि जोराने रमाचं तोंड धरून ओढते तर कावेरी, मंगलमावशी आणि पंकज काका यांना खूप हसायला येत असतं. तेव्हा रेवा लगेच विचारते की आजी, अहो तुम्ही मला असा आशीर्वाद का दिला? तेव्हा रमा म्हणते की अहो थोबाड बघून माणसं मला कळतात. रेवाची तर बोलती बंदच करते, म्हणून तसा आशीर्वाद दिला. आणि बाकी कसं की तुमचं आता लग्न होणार आहे, त्यामुळे नवऱ्यापासून असं काही लपवायचं नसतं. काय ग, तू नवऱ्यापासून काही लपवलंस का असे रेवाला विचारते. रेवा तर शांत होते, नक्की काय उत्तर देऊ त्याला काही समजत नाही. तिला तर खूप टेन्शन येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की आमच्या ट्रान्सपरन्सी आहेत, आम्ही एकमेकांपासून काही लपवत नाही. तेव्हा रमा म्हणते की काय? तर लगेच अक्षय पुन्हा म्हणतो की पारदर्शकता. रमा पंकज काकांना म्हणते की ऐकलं का, यांच्यात ट्रान्सपरन्सी आहे. अक्षय म्हणतो की हो, आम्ही काही एकमेकांना म्हणजे एकमेकांपासून लपवत नाही, सर्व काही एकमेकांना सांगत असतो. आणि खरंच मला पूर्ण खात्री आहे की ही माझ्यापासून काही लपवत नाही. आणि रेवाला विचारतो की रेवा, खरंच तू काहीतरी लपवते का माझ्यापासून? इतकी घाबरते आणि नक्की ती नाही म्हणण्याऐवजी हो हो असे म्हणून जाते. आणि अक्षय, अरे एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवली असे म्हणते. तेव्हा अक्षय विचारतो की काय ग, काय लपवलंस? अक्षय पूर्णपणे तीनदा विचारतो की अगं रेवा, काय लपवलंस? रेवा घाबरतच म्हणते की अक्षय, अरे मी माझ्या नाकाची सर्जरी तुझ्यापासून लपवलीस. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग, तुझं नाक खोटं आहे का? रेवा म्हणते की नाही, अरे असं की थोडंसं माझं नाक मोठं होतं म्हणून मी सर्जरी केली. तेव्हा अक्षय म्हणतो की नक्की एवढंच ना? रेवा म्हणते की हो. आणि आणखीन कशाची काही सर्जरी तू केलीस का? रेवा नाही नाही करत असते. आणि तू माझ्यापासून काही लपवलं तर नाही ना असे अक्षय जेव्हा विचारतो, रेवा नाही नाही करत असते. तेव्हा अक्षय रमाला म्हणजे त्या आजीबाईंना सांगतो की नाही लपवलं. त्यानंतर इकडे आभी मयुरीला काहीतरी प्लॅन बद्दल सांगतो. तर मयुरी विचारते की प्लॅन कशाचा आहे, कशाबद्दल? तेव्हा आभी म्हणतो की माझा असा प्लॅन आहे की लग्नाच्या दिवशी रेवाला गायब करायचं. तेव्हा मयुरी म्हणते की अरे पण तू घरच्यांना काय उत्तर देशील? तेव्हा अभि म्हणतो की मी काय त्यांना उत्तर देणार, उत्तर तर त्यांनी मला द्यायला हवी. का ते माझ्या मागे पडलेत, का माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला टपलेत? असं काय ठेवलं की त्यांनी माझ्या आयुष्यात की ज्याच्यामुळे थोडासा आनंद तरी मला मिळेल म्हणून? माझ्या आयुष्यातून आरती सुद्धा गेली आणि आता रेवा बरोबर माझं लग्न झालं तर तिला सुद्धा अक्षय बरोबर लग्न करून माझ्यापासून लांब करतात. तेव्हा मयुरी म्हणते की अरे अभि, पण तुमचं खरं लग्न कधीही झालेलंच नव्हतं आणि त्याचे तर तसे कुठे पुरावे सुद्धा नाही, मग काय करणार तू? तेव्हा अभि म्हणतो की आम्ही मंदिरात होतो ताई आणि साक्षात समोर देव सुद्धा होता. अगोदर होत नव्हती का गंधर्व विवाह, आणि तसं लग्न आमचं झालं, ती माझी बायको आहे. मयुरी म्हणते की अरे अभि पण. तेव्हा अभि रागाने म्हणतो की अगं ताई, तू माझ्या बरोबर का वाद घालतेस, का मला जाब विचारतेस? तू मला फक्त इतकंच सांग की तू माझी मदत करणार आहे किंवा नाही. तेव्हा मयुरी तयार होते आणि हो सांगते. अरे त्या रमा आणि अक्षयला धडा शिकवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते, त्यामुळे मी तुला मदत करायला तयार आहे असे स्पष्ट शब्दात सांगते. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी मी कुणाचीही मदत करू शकते. त्यानंतर इकडे अक्षय तर मस्त ताव मारून जेवतो. तर कावेरी विचारते की कसे आहे जेवण, आवडले का? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो खूपच छान. रेवा मात्र काही खात नसते, फक्त अक्षयच्या तोंडाकडे बघत असते. आणि जेवण करता करता अक्षय विचारतो की मला एक शंका आहे की या चवीचं आणि या अगोदर असं जेवण मी कधी जेवलेलो आहेत असे मला का वाटते? मग मी अगोदर तुमच्याकडे जेवलेलो आहात का? रेवाचं तर अगदी जळफाट होतो की नक्की आता अक्षयला काही आठवते की काही याची तिला भीती वाटते. तेव्हा मंगलमावशी हसून म्हणते की हो, अहो किती वेळा तुम्ही इकडे जेवलात? रेवा लगेच रागाने म्हणते की किती वेळा मावशी? तर लगेच मंगलमावशी म्हणते की अगं रेवा, तू विसरलीस का रमा तुझ्यासाठी डब्बा घेऊन यायची म्हणून? रेवा म्हणते की हो हो अक्षय, अरे कॉलेजमध्ये असताना जो काही मी टिफिन घेऊन यायचे तर तो टिफिन रमाच्याच घरचा असायचा. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, अहो मला ही सांगायची, कारण मला तेव्हाच आठवतो की हिची आई घरी काहीच स्वयंपाक करत नव्हती आणि तू म्हणजे यांच्या घरून टिफिन घेऊन येत होती का? म्हणून मला असे वाटते का ही चव मी कुठेतरी जेवलेलो आहोत, म्हणजे रेवा तू इकडून टिफिन घेऊन येत होती तर. त्यावर मंगलमावशी म्हणते की अहो तुम्ही विसरलात का, आमची रमा तुमच्या घरी काम करते ते, आणि आमच्याकडे जर काही चांगले पदार्थ झाले तर डब्यामध्ये घालून ती तुमच्याकडे घेऊन येते की नाही, मग ते पदार्थ तुम्ही खाता आणि फोन करून स्तुती करता, हा पदार्थ चांगला झाला, हे खूप आवडले. रेवाला मात्र इतका राग येत असतो, ह्या मंगलमावशीचं तोंड कसे बंद करू असे तिला वाटत असते. आणि तेवढ्यात बोलता बोलता
मंगलमावशी जावई बाप्पू असे म्हणून जाते तर अक्षय म्हणतो की काय. रेवाला तर इतका राग येतो. रेवा म्हणते की मावशी अगं काय जावई बाप्पू असे चिडून म्हणते. तेव्हा अक्षय लगेच विचारतो की अगं रेवा ह्या तर मला जावई बाप्पू का म्हणाल्या. तेव्हा रमा डोक्याला हात लावते आणि हे ग बाई परक केलं ह्या पोरीने पूर्णपणे परक केलं. अहो तिला लेक मानतात ना म्हणून जावई बाप्पू म्हणत होते. रमा रडण्याचे नाटक सुरू करते. परक केलं म्हणून रडत असते. रेवा लगेच म्हणते की अक्षय अरे मी तुला सांगितले होते की रमाच्या घरचे मला त्यांची मुलगीच मानतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो अगं मला आठवते. तेव्हा तू मला म्हणाली होती की रमाची तू मैत्रीण म्हणजे या चाळीतल्या लोकांची तू सुद्धा रमासारखी मुलगी म्हणजे हो म्हणूनच तुम्ही मला जावई बापू म्हणालात असे हो ना. आता मी विसरलोच होतो. तेव्हा मंगलमावशी म्हणते की हो. तेव्हा रमा मात्र आणखीन जोराने रडायला सुरुवात करते. अक्षय म्हणतो की अहो आजीबाई आता तुम्हाला रडण्यासाठी काय झालं. तुम्ही कशाला रडतात. अहो रडू नका. रमा फक्त म्हणत असते की परक केलं ग परक केलं. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो तुम्हाला कोणीही परक समजत नाही. का तुम्हाला परक समजू. अहो तुमच्या हातचा पहिला घास खाल्ला. तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळाले मग तुम्ही आम्हाला परक परक का म्हणता. शांत व्हा आजी हे पाणी घ्या म्हणून अक्षय रमाला पाणी पिण्यासाठी देतो. कारण रमाला तर अक्षयच्या हातचं पाणी प्यायचं असतं म्हणून शेवटी ती अक्षयच्या हातचं पाणी पिते. अक्षय म्हणत असतं की वर करा जरा धरा व्यवस्थित. तेव्हा मंगलमावशी आणि कावेरी पंकज काका यांना खूप आनंद होत असतो. तेव्हा रेवा विचार करते आणि म्हणते की सर्व काही ठीक आहे. या आजींना इतकं वाईट का वाटतं का रडतात त्या. तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही जाऊन दे चल तू जेवण कर. मंगलमावशी म्हणते की हो हो आणि जावई बाप्पू मी तुम्हाला सांगते की ही पोरगी आहे ना एक नंबरची हुंडकी आहे. रेवाला प्रचंड राग येतो. रेवा म्हणते की मावशी अगं काय बोलतेस तू. तेव्हा मंगलमावशी म्हणते की अगं तुझी स्तुती केली तुला हुंडकी म्हणाले. तेव्हा रेवा म्हणते की हो का मग काय अर्थ आहे हुंडकीचा सांग बरं. हुंडकी म्हणजे काय तर पंकज काका म्हणतात की तेच अगं मंगला दिमाकवाली अति हुशार. तर मंगलमावशी म्हणते की हो हो तेच ते अति हुशार. तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की अगं जेवण करून घे माझी हुंडगी. तेव्हा सर्वांना आणखीन हसायला येतं. तेव्हा मंगलमावशी परत म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते की एकच नंबर स्वयंपाक करते. घर तर काय टापटीप ठेवते अहो तुम्हाला सांगते. आणि लहानपणापासून भातुकली संसार इतकं छान ती सांभाळायची. लहानपणापासून हेच खेळ खेळायची. संसार काय असतो कसे ऍडजस्ट करायचे हे सर्व काही तिला येतं असं तुम्हाला वाटेल परंतु तसं मात्र काही होत नाही. रेवाला आणखीन राग येतो आणि रागाने ती मंगलमावशीकडे बघून खुणावते. तेव्हा मंगलमावशी काही बोलायची बंद होत नसते आणि त्या रेवाला काही येत नाही. आणि जर तुम्हाला काही खाऊशी वाटलं तर आमच्या घरी या आणि आम्हाला सांगा की तुम्हाला काय हवं काय नको ते. परंतु हिच्याकडून मात्र तुम्ही काही अपेक्षा करू नका. हिला काही येत नाही फक्त लग्न मोडता येतं. तेव्हा अक्षय म्हणतो की काही हरकत नाही तिला ही सर्व जर जमत नसेल तर ती अशी वर्कहॉलिक आहे ती. तेव्हा मंगलमावशी विचारते की काय काय हे काय असतं. तेव्हा लगेच अक्षय काकांकडे बोट दाखवतो आणि म्हणतो की हे कसे अल्कोहोलिक आहे तसे रेवा वर्कहॉलिक आहे. तेव्हा मंगलमावशी म्हणते की अच्छा म्हणजे तशी ही दारू पिते की काय म्हणजे तसे बोट करून दाखवते. तेव्हा अक्षय हो म्हणणार असतो परंतु रेवा तर मध्ये जोरात ओरडते की बस झालं खूप मला इरिटेट झालं मावशी बाद झालं खूप काही माझा इन्सल्ट तू केला. तेव्हा अक्षय हळूच बोलतो की शांत हो रेवा. तर रेवा ही अक्षय चिडते की अक्षय तू मध्ये काहीच बोलू नको ही बघ ना मला काय म्हणते. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं चांगला अर्थ आहे. रेवा म्हणते की नाही मला तर खूप अपमान झाल्यासारखे वाटते आणि शी करत असते. तेव्हा मंगलमावशी म्हणते की तुम्ही ते काय म्हटलात ते मला सांगा. अक्षय आणि सांगायला लागणार तोच रेवा आणि सर्वजण जोरात ओरडत असतात परंतु रेवाचा खूप काही तेथे अपमान झाला म्हणून रेवा खूपच भडकलेली असते. रेवा ही घरी येते आणि आयज्जीला ते सर्व सांगत असते की आयज्जी रमाच्या घरी माझा जो काही अपमान झाला तो मी कधीही नाही विसरणार. ते लोक स्वतःला काय समजतात आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय मी मात्र शांत नाही बसणार. मी सुद्धा नावाची रेवा राज्याध्यक्ष आहे. इतक्या सहजासहजी मी कुणाला नाही सोडत. तेव्हा आजी म्हणते की अगं रेवा प्रत्येक युद्ध हे असे त्रागा करून नाही जिंकता येत. कधी कधी आपल्याला ताकद सुद्धा वापरावी लागते. रेवाच्या मात्र एरझेरा सुरू असतात आणि ती टेन्शन मध्ये असते. नक्की आजी एक्झॅक्टली तुम्ही काय म्हणतात ते मला नाही कळत. तेव्हा आजी म्हणते की रेवा अगोदर एका जागी उभी व्यवस्थित स्थिर राहशील का आणि मी जे सांगते त्याकडे लक्ष दे की ऐक. रमाच्या घरच्यांनी तुला आणि अक्षयला केळवणाला बोलवलं आणि तिकडे त्यांनी तुझा अपमान केला बरोबर आहे की नाही. मग आता तुझा अपमान झाला मग रमाचा सुद्धा अपमान होईलच आणि किंबहुना तुझा झाला त्यापेक्षा जास्त होईल तिचा अपमान तिच्या जिव्हारीच लागेल. तेव्हा रेवा म्हणते की आयज्जी अहो तुम्ही नक्की काय बोलतात आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचे ते मला काही कळत नाही. तेव्हा आजी ही रेवावर चिडते की अगं तुला प्रत्येक गोष्ट ही समजूनच सांगावी लागते का. अगं
आपण सुद्धा रमाला केळवणासाठी बोलवायचं. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी अहो सिरियसली येथे मी रमाचा बदला घ्यायचं म्हणते आणि तुम्ही तर वर तिचं मस्त केळवणाला बोलवून तिचं कौतुक करायचं म्हणतात का. आजी रेवावर चिडते की अगं मूर्ख मुली, तुला जे सांगते ती खरंच काहीच कसं कळत नाही. मी काय सांगते की अगं आपण रमाला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला येथे केळवणासाठी बोलवायचं आणि असं केळवण करायचं की आयुष्यभर ते त्यांच्या लक्षात राहील. तेव्हा रेवा म्हणते की आयजी पण हे सर्व आपल्याला अक्षय समोर नाही करता येणार. अक्षयचा स्वभाव कसा आहे हे तर तुम्हाला चांगलीच माहिती आहे. आपण हे आपल्यासाठीच करतो पण आपण त्याच्यासाठी दोषी ठरू. तेव्हा आजी म्हणते की जरा तू ऐकून घेते का. तेव्हा आजी सांगत असते की अक्षय आणि आनंद सीमाला घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे म्हणजे घरामध्ये कोणी नसेल. त्या संधीचा फायदा घेऊन आपण आपल्या मनासारखं हवं ते करू शकतो. रेवा तर तो प्लॅन ऐकून खूप खुश होते आणि आयजी खरंच खूप छान प्लॅन केला असे आयजीला म्हणते. अगदी मास्टर माइंड. तेव्हा आजी म्हणते की अगं म्हणूनच मी पार्वती मुकादम आहे आणि तू रेवा राजाध्यक्ष. पण आता मात्र यापुढे तू मुकादमांसारखा विचार करायला जरा शिक. तेव्हा आजी आणि रेवाच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे ते अस्मित आणि रमाला घरी केळवणासाठी बोलवतात. रमा आणि अस्मित येतात. अस्मित म्हणत असतं की अहो आजी कशासाठी हे सर्व करायचं. तेव्हा लगेच आजी म्हणते की म्हणजे रमाच्या घरच्यांनी कसं अक्षय आणि रेवाचं केळवण केलं मग मला सुद्धा असं वाटलं की रमा तर आपल्याकडेच असते मग तिचं सुद्धा आपण केळवण करायला हवं आणि जरी रमा आमच्याकडे मोलकरीण म्हणून असली तरी तिचं केळवण करणं हे आमचं कर्तव्य आहे. हो की नाही रमा. रमा मात्र हसून म्हणते की हो ना आई आजी. आणि आजी ही रेवाला आवाज देते की अगं अस्मिता आणि रमा आलेत त्यांची बसण्याची काहीतरी व्यवस्था कर. तर रेवा ही हातामध्ये चटई घेऊन आलेली असते आणि रेवा ती चटई अंतरतात म्हणते की वेलकम अस्मित आणि रमा मुकादमांच्या घरात तुमचं स्वागत आहे आणि हे बघ मी तुझी मैत्रीण आहे रमा आणि काही दिवसांनी ती तर आता या घर सोडून जाणार आहे. घरामध्ये मोलकरणीचं काम तर करतेच मग आता तिचं आपण केळवण वगैरे करायला नको का म्हणून ती त्यांना जेवायला बसायला सांगते. तर आजी म्हणते की अगं रेवा जेवण. तर रेवा म्हणते की आई आजी अहो तयारच आहे घेऊनच येते. तेव्हा रमा आणि अस्मित अगदी खुश होऊन एकमेकांकडे बघत त्या चटईवर बसतात. रेवा 2 ताट घेऊन येते परंतु त्यात फक्त तिने भात आणि भाजी इतकंच वाढलेलं असतं. रमा जेव्हा त्या ताटाकडे बघत असते तेव्हा लगेच तिला खूप राग येतो. तेव्हा लगेच रेवा खुश होऊन म्हणते की हे बघा तुमचं जेवण भात आणि भाजी. तेव्हा रमा म्हणत असते की हे जेवण. तर लगेच आयजी विचारते की अगं रमा काय झाले. तेव्हा रमा म्हणते की आयजी अहो हे जेवण मी काल केलं होतं. तेव्हा रेवा लगेच म्हणते की आय नो म्हणजे ते शिळ आहे आणि ते आम्ही बाहेर काढलं होतं आणि तू माझी इतकी जवळची मैत्रीण आहे तुला माहिती आहे की अन्न असे वेस्ट गेलेलं नाही आवडत आणि म्हणून मी विचार केला की हे जेवण तुम्हाला वाढता येईल म्हणून. कारण रेवाने त्या दोघांना शिळ जे काही भात वगैरे आहे ते जेवायला वाढते म्हणजे ती रेवा खूप अपमान करण्याचं ठरवते. अस्मित आणि रमा फक्त त्या ताटांकडे बघत असतात. तर आजी म्हणते की अरे अस्मित बघतोस काय असा शीतावरून जशी भाताची परीक्षा करतात तशी या जेवणावरून तुझ्या संसाराची परीक्षा होणार आहे. तेव्हा अस्मित म्हणतो की आजी मला खरंच काही कळत नाही. तेव्हा आजी म्हणते की अरे अस्मित खरंच किती साधा आहे रे तू. अरे म्हणजे याच जेवणावरून तुझं कल्पना करता येईल की तुझं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे ते. तेव्हा अस्मित म्हणतो की अहो आजी पण हे असे जेवण तुम्ही आम्हाला वाढले मग खरंच अपमान झाल्यासारखं वाटतं. तेव्हा आजी म्हणते की हो ना अरे खरंच मला ही सर्व माहिती आहे परंतु मी तरी काय करणार कारण तुला तुझी बायको जी होणारी आहे तिची लायकी कळायला नको का म्हणून हे जेवण तुम्हाला वाढले. तेव्हा रमाला खूप राग येतो. त्यानंतर इकडे सीमा आनंद आणि अक्षय बाहेर आलेले असतात. सीमा आणि आनंद एकमेकांशी बोलत असतात. आनंद म्हणतो की आई अगं आपण हे असे बाहेर आलोत परंतु जरा वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन मला येतंय. सीमा विचारते की काय रे काय झालं. तेव्हा आनंद म्हणतो की म्हणजे असं की आजीने आपल्या घरी रमाचं केळवण ठेवलंय तरी म्हणजे जर आजीने त्यांचा अपमान जर करणार नाही ना आपल्या घरी. तेव्हा सीमा म्हणते की अरे असं काही होणार नाही तू नको काळजी करू जान्हवी आहे ना घरामध्ये. तेव्हा आनंद म्हणतो की आई अगं ती आहे घरात परंतु तुला माहिती आहे ना जानू कशी आहे ते कधी कधी ती किती लॉस्ट असल्यासारखं वागते आणि काही गोष्टीबद्दल तिला खरंच नाही कळत. सीमा म्हणते की हो कळतंय मला अरे कधी कधी काही गोष्टी ती वागवत जाते पण मला पूर्ण खात्री आहे की ह्यावेळेस ती नक्की सर्व काही सांभाळून घेईल बाकीचं काही तुला सांगायला नकोच. तेव्हा आनंदला खूप हसायला येतं. त्यानंतर इकडे घरी रमा आणि अस्मित हे तडकणी त्या ताटावरून उठतात. तेव्हा रेवा विचारते की काय झाले. तर रमा रेवाशी न बोलता आयजीला म्हणते की आयजी आम्ही तुम्हाला आमचं केळवण करण्यासाठी सांगितलेलं नव्हतं तुम्ही स्वतःच्या मर्जीने हे सर्व करता पण तुम्ही अस्मितचा का अपमान करतात. तुम्हाला जर अपमानच करायचा असेल तर तुम्ही माझा अपमान करा. त्या बिचाराचा या सर्वांमध्ये काय दोष आहे तुम्ही त्याच्या का मागे लागतात. तेव्हा रेवा लगेच म्हणते की अगं रमा तुला ती म्हण माहिती नाही का ओल्याबरोबर
अंगावर सुखही जळतं. आय मीन काय मला ते खरंच नाही कळत. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की अस्मित तुझा होणारा नवरा आहे, मग हाच त्याचा दोष आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं कसे की आम्ही तुमचा अपमान केला नसता, परंतु तुझी आई, मावशी आणि जे काका आहेत त्यांनी रेवाचा अपमान करायला नको होता, म्हणून त्यांना हे कळायला हवं होतं की रेवाचा अपमान करण्या अगोदर हा विचार त्यांनी करायला हवा होता. तेव्हा मात्र रमाला इतका आजीचा राग येतो आणि आजीकडे ती रागाने बघत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जे काही रेवाने त्या ड्रायव्हरला आरतीला म्हणजे उडवलेलं असतं आणि रमाला उडवण्याची म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं. अक्षय इन्स्पेक्टर साहेबांकडे आल्यानंतर विचारतो की त्या ड्रायव्हरने अशी काय स्टेटमेंट दिलेली असेल. तेव्हा लगेच जे काही ते ड्रायव्हर बोललेलं असतं ते सर्व इन्स्पेक्टर साहेबांनी रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि आपल्या मोबाईलमध्ये ते स्पीकरवर टाकून ते सर्व अक्षयला ऐकवत असतात. तर त्यामध्ये तो ड्रायव्हर असे म्हटलेला असतो, म्हणजे तो गुंड, साहेब मी तुम्हाला खरं खरं सांगतो की एका मॅडमने मला सुपारी दिली होती आणि त्या मॅडमचं नाव आहे रमा मुकादम. तेव्हा रमा सुद्धा त्याच वेळेस तेथे असते आणि हे सर्व ऐकल्यानंतर अक्षय आणि रमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.